आपल्या सर्वांचे राईस टुगेदर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्त्वाचा म्हणजेच आपल्या अंगणवाडीमध्ये ECCE डे साजरा करायचा आहे. तो कशाप्रकारे साजरा करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ECCE डे म्हणजे काय, तर आरंभिक बालसंगोपन आणि बाल शिक्षण दिवस. हा वयवर्ष 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी असतो. हा दिवस आपल्याला दर महिन्याला आपल्या अंगणवाडीमध्ये साजरा करायचा आहे. चला तर मग आपण कशा प्रकारे साजरा करणार आहोत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस ECCE डे वय वर्ष 3 ते 6 यातील मुलांच्या मेंदूचा विकास होणे अत्यंत गरजेचं आहे. बघा, वेळ आहे 90 मिनटं, आपलं ठिकाण आहे अंगणवाडीचं केंद्र. या डेचा मुख्य उद्दिष्ट काय आहे ते आपण बघूया. 1. आरंभिक बालसंगोपन आणि बाल शिक्षणाचे महत्त्व समजणे. 2. पोषण भी पढाई भी कार्यक्रमाचे महत्त्व समजणे. यासाठी आपल्याला या एप्रिल महिन्याच्या 10 तारखेला हा डे साजरा करायचा होता, परंतु 10 तारखेला सुट्टी असल्याकारणाने हा दिवस आपल्याला 11 एप्रिलला साजरा करायचा आहे. आता दर महिन्याला आपल्याला हा डे साजरा करावा लागणार आहे. तर बघा काय याच्यामध्ये आपल्याला काही उपक्रम घ्यावे लागतात. त्यामध्ये बघा बरं, साहित्य काय आहेत, लोकर, दोरी, धाग्यांचा गुंडाळा, 30 कागदाचे कप किंवा उपलब्ध असलेले ठोकळे, वाटी इत्यादी. कशासाठी, तर मनोऱ्यासाठी. आपल्याला पूर्वतयारी काय करावी लागणार आहे. सत्राची वेळ व दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगावे. वरीलप्रमाणे साहित्य असल्याची खात्री करून घ्यावी. म्हणजे आपल्याकडे ते साहित्य आहे किंवा नाही हे पहिले खात्री करून घ्यावी. पालकांना 1 दिवस अगोदर त्यांना समजून सांगावे की उद्या आपला कार्यक्रम आहे, आपण उपस्थित राहावे. आता सर्वप्रथम आपण करणार त्यांचं स्वागत. प्रथम अंगणवाडी सेविका यांनी पालकांचे स्वागत करावे. एकमेकांची ओळख करण्यासाठी एक छोटा खेळ किंवा गाणी घेता येईल. आता पालकाचे 2 समान गट करून त्यांना बसवण्यास सांगावे. आता त्यानंतर आपण करणार आहोत सत्राची सुरुवात. सुरुवातीला आजच्या विषयाबाबत पालकांना सांगावे. 0 ते 6 वर्ष मुलांच्या जीवनातील महत्त्वाचा काळ आहे. हा जो काळ असतो हा अत्यंत महत्त्वाचा काळ असतो मुलांचा. यामध्ये बालकांच्या मेंदूचा 85% विकास होत असतो. बालपण कसे महत्त्वाचे आहे हे सांगण्यासाठी एक उपक्रम घ्या. म्हणजे आपण बालपण कसं महत्त्वाचं आहे हे पालकांना पटवून देण्यासाठी एक उपक्रम घ्यायचा आहे. प्रथम सर्वांना सांगावे की तुम्ही तुमच्या लहानपणीचा एखादा चांगला प्रसंग आठवा बघू. त्यानंतर एका पालकाकडून त्यांचे आवडीचे प्रसंग, अनुभव ऐकून घ्यावे आणि विचारावे की अनुभव चांगला का वाटला, तोच प्रसंग लक्षात का राहिला. सर्वांचे अनुभव सांगून झाल्यानंतर पालकांना सांगावे की सकारात्मक अनुभव दिल्यामुळे बालकाचा विकास चांगला होतो. हे अधिक समजण्यासाठी अजून एक मनोरा बांधण्याचा खेळ खेळूया. आता आहे मनोऱ्याचा खेळ. 30 कागदांचे कप किंवा उपलब्ध असलेले ठोकळे किंवा वाटी इत्यादी समान म्हणजे 15-15 पालकांच्या 2 गटात द्यावे. म्हणजे 15 एका गट करायचा 15चा आणि एक 15चा एक गट करायचा. म्हणजे त्यांना 15 वाट्या किंवा 15 कप द्यायचे आहेत आपल्याला. त्यापासून मनोरा तयार करण्यास सांगावे. त्यानंतर पहिल्या गटाला मनोऱ्याच्या वरच्या ओळीतील 1 किंवा 2 कप काढण्यास सांगावे व सर्वांनी निरीक्षण करावे. दुसऱ्या गटाला खालच्या ओळीतून 1 किंवा 2 कप काढण्यास सांगावे व सर्वांनी निरीक्षण करावे. आता अंगणवाडी सेविकाताईने पालकांशी चर्चा करावी. त्यांना विचारावे की आता आपण काय पाहिले. पालकाचे म्हणणे ऐकून घ्यावे. त्यानंतर सांगावे की पहिल्या गटात जेव्हा वरच्या ओळीतील कप काढले तेव्हा मनोऱ्याला धक्का बसला नाही किंवा काही परिणाम झाला नाही, परंतु तळाचे कप काढले तेव्हा मात्र संपूर्ण मनोरा कोसळला. त्याचप्रमाणे बालपणी मुलांना चांगले सकारात्मक अनुभव दिले तर मुलांचा पाया पक्का होतो आणि नंतरच्या आयुष्यात काही अडचणी आल्या तरी त्यातून बाहेर पडून पूर्ववत आयुष्य जगू शकता. परंतु बालपणी काही उणवा असतील तर त्या कधीही भरून काढता येत नाहीत. मग बालकांच्या संपूर्ण विकासासाठी सकारात्मक अनुभव देऊन बालकांना चांगले आरोग्य, पुरेसा पोषक आहार, सुरक्षित वातावरण, संवेदनशील पालकत्व आणि शिकण्याच्या संधी उपलब्ध होईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. हे पालकांना आपल्याला पटवून द्यायचं आहे. नंतर मेंदूचे जाळे उपक्रम. लोकरीच्या धाग्यांचा खेळ घ्यावा. पालकांचे 2 समान गट करावे. प्रथम एका गटातील पालकांना गोलात उभे राहण्यास सांगावे. एकमेकांच्या सहकार्याने खेळण्याच्या सूचना द्यावे. लोकरीचा गोळा किंवा गुंडाळा एका पालकाने गोलातील कोणत्याही दुसऱ्या पालकाकडे टाकावा. त्या पालकाने एक धागा पकडून गोळा पुन्हा तिसऱ्याकडे फेकावा. याप्रमाणे जोपर्यंत गोळा संपत नाही तोपर्यंत खेळ सुरू राहील. सगळ्याकडे गोळा गुंडाळला जाईल याची दक्षता घ्यावी. खेळ सुरू असताना त्यांना वा खूप छान, तुम्ही छान खेळतात असे प्रोत्साहन द्यावे. त्यानंतर दुसऱ्या गटातील पालकांना देखील असाच खेळ खेळायला सांगावे. परंतु लोकरीचा गोळा किंवा गुंडाळा नीट फेकला नाही, झेलला नाही किंवा खेळताना खाली पडला तर त्यांना नीट फेका. गोळा व्यवस्थित झेला. खाली पडू देऊ नका, मध्येच थांबू नका, लवकर फेका, बरोबर खेळत नाहीत आहात,
असे थोडे नाराज होऊन रागावल्यासारखे म्हणावे. खेळ पूर्ण झाल्यावर दोन्ही गटांचे जाळे जमिनीवर खाली ठेवावे. म्हणजे आपल्याला अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडायची आहे. दोन्ही उपक्रम आपल्याला घ्यायचे आहेत. यानंतर दोन्ही गटात काय घडले यावर अंगणवाडी ताईने पालकाशी चर्चा करावी. ताईने सांगावे की मुलांच्या मेंदूमध्ये देखील अशाच प्रकारे जाळे असते. पहिल्या गटातील जाळे दाट झाले कारण त्यांना न रागावता एकमेकांना सहकार्याने खेळायला सांगितले. सकारात्मक चांगले अनुभव संवाद हे मेंदूतील पेशींची म्हणजे न्यूरॉन्सची जोडणी करण्यास मदत करतात. ही जोडणी जन्मानंतर झपाट्याने होत असते. पहिल्या 6 वर्षात जोडणी मजबूत करता येते. ते चांगले अनुभव वातावरण देऊन याउलट बालकाला सारखे हे नको करू, असे का केले, असे टोकले, खेळण्यामध्ये दोष दाखविला तर पेशी जोडणी होत नाही व मेंदूची जाडे कमी दाट होते आणि त्यामुळे मुले गोंधळलेली असतात. लक्ष एकाग्र करू शकत नाही. ऐकलेले समजण्यास वेळ लागतो आणि त्याची शिकण्याची प्रक्रिया हळू होते किंवा नीट होत नाही. चांगल्या वातावरणामुळे मुलांच्या मेंदूतील न्यूरॉनचे हे जाळे दाट होते. मुलांचा वाढ व विकास व्यवस्थित होतो. त्यामुळे मुलाला बोलणे, लक्ष देऊन ऐकणे, लक्ष केंद्रित करणे इत्यादी गुंतागुंतीची अवघड कामे सहज करता येतात. मुलांचा विकास व वाढ चांगला होण्यासाठी बालपणी चांगले वातावरण मिळणे खूप महत्त्वाचे आहे. आम्ही मुलासोबत दररोज 30 मिनिटे खेळ खेळणार अशी त्यांना शपथ घ्यावी. पहिले सेविकेने म्हणावे व त्यानंतर पालकांना म्हणण्यास सांगावे. म्हणजे पालकाकडून आपल्याला शपथ घेऊन घ्यायची आहे की आम्ही मुलासोबत घरी दररोज 30 मिनिटे खेळणार, असं अंगणवाडी ताईंनी पालकाकडून शपथ घ्यायची आहे. त्यानंतर बघा समारोपमध्ये आपण काय करू शकतो. आपल्या पालकांसोबत 3-2-1 हा उपक्रम खालीलप्रमाणे घ्यावा. पालकांना विचारा की आपण कोणत्या 3 नवीन गोष्टी शिकलो. आपण घरी मुलांबरोबर कोणत्या 2 गोष्टी करणार आणि 1 गोष्ट आपण इतर पालकांना सांगणार. शेवटी आजच्या सभेला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पालकांचे आभार मानावे आणि पुढील बैठकीची तारीख सांगावी. म्हणजे दर महिन्याला आपल्याला हा उपक्रम अशा प्रकारचा घ्यायचा आहे. आणि या उपक्रमाचे जे काही फोटो असतील, व्हिडिओ असतील ते आपल्याला या लिंकवर जाऊन, ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण तिथं क्लिक करून ते फोटो किंवा व्हिडिओज अपलोड करू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनललासुद्धा ही लिंक दिलेली आहे. तसेच हे खेळ कसे खेळावे याबद्दलचं मार्गदर्शनसुद्धा मी त्या टेलिग्राम चॅनलवर दिलेलं आहे. तसेच बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा अंगणवाडी ताईंसाठी असलेला ब्लेंडेड कोर्ससाठीची जी प्रश्नमंजुषा असेल, स्वाध्याय असेल किंवा आपली प्रात्यक्षिक असेल, या सगळ्यांची उत्तरे मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहेत. आपण टेलिग्राम ग्रुप जॉईन करावा जेणेकरून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, आपल्या इतर ताईंसोबत शेअर करत चला. धन्यवाद.